काकू जरा महाशिवरात्रीचा जो पर्व आता आहे 8 तारखेला, तो जो मेन पार्ट आहे, रात्री 12-15 पासून मुहूर्त चालू होतो, जरा त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. त्याला महाशिवरात्रीच्या त्या पर्वाला निश्चित काल असं म्हणतात. वेदांच्या काही तत्वांमध्ये, उपनिषदांच्या काही चर्चांमधनं, मोठमोठ्या साधकांच्या अनुभवातनं हे आपल्याला जाणवतं की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव हे पृथ्वीवर अवतरतात. ते अवतरतात म्हणजे कसे अवतरतात? आता आपण बघूया. महादेव हे परमात्मा आहे आणि हा परमात्मा म्हणजे जो निर्गुण आहे, निराकार आहे. तो निर्गुण निराकार परमात्मा हा कुठे असतो? तर तो ब्रह्मांडाच्या पलीकडे असतो. ब्रह्मांडाच्या पलीकडे काय असतं? शून्य अवस्था असते. ही शून्य अवस्था म्हणजेच परमात्मा असतो. तिथं प्रचंड सकारात्मक तेजस्वी अशी ऊर्जा असते आणि तेच महादेवाचं स्वरूप आहे. आता ही ब्रह्मांडाच्या पलीकडे असलेली शून्य अवस्था म्हणजे परमात्मा, ही शून्य अवस्था जेव्हा आपण आपल्या देहबुद्धीतून बाहेर पडतो आणि आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये जेव्हा ही शून्य अवस्था निर्माण करतो, तेव्हा हाच परमात्मा आपल्याला भेटत असतो. ती शून्य अवस्था आपल्या देहामध्ये निर्माण करण्यासाठीच आपण हे सगळे ज्ञानयोग, भक्तियोग, सेवायोग, कर्मयोग, प्रेमयोग हे आपण करत असतो. आता ही शून्य अवस्था महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरती येत असते. समजण्यासाठी एक उदाहरण सांगते. आपण जेव्हा एखाद्या झाडाची बी जमिनीत पेरतो आणि त्या बीजामधनं झाड हे वाढणार असतं. त्यासाठी आपण मातीमध्ये ती बी जमिनीत गाडतो, त्याला पाणी, खत वगैरे जे काय घालायचं असतं ते घालतो. आता होतं काय? जमिनीच्या खाली ते बीज पेरल्यानंतर ते तिथं पूर्ण गडद काळोख असतं. तिथं काही वातावरण नसतं. मातीमध्ये ते दाबलेलं असतं. त्या बीजाच्या बाह्य कवचाच्या आतमध्ये जे 2 दळं असतात, ते 2 दळं एकमेकांना असे चिकटलेले असतात. आता ह्या बीजातनं झाडाची निर्मिती कशी होते? तर ह्या 2 चिकटलेल्या दळांच्या मध्ये शून्य अवस्था असते. त्या बीजातून झाडाची उत्पत्ती म्हणजे ही परमात्म्याची निर्मिती आहे. आणि मग तिथं अंकुर फुटतो, पानं फुटतात, छोट्या छोट्या फांद्या तयार होतात आणि मोठा असा वृक्ष हा तयार होत असतो. ही शून्य अवस्था म्हणजेच परमात्मा. तर ही शून्य अवस्था महाशिवरात्रीच्या दिवशी त्या निश्चित कालामध्ये काही खगोलीय घटनांनी, काही आध्यात्मिक हालचालींनी, काही परमेश्वराच्या इच्छेने, काही आपल्या सत्वरजतम ह्या गुणांच्या परिणामांनी, काही उत्पत्ती स्थिती लय ह्या घटनांच्या कार्यकारण भावाने ती शून्य अवस्था ही महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मांडामध्ये तयार होते आणि ती शून्य अवस्था पृथ्वीवरती सुद्धा पोचत असते. आपल्याला पृथ्वीचाच भाग माहिती आहे, तिथं मानव वस्ती आहे म्हणून. त्या निश्चित कालामध्ये पृथ्वीवरती ही शून्य अवस्था तयार होते काही थोड्याशा वेळापुरती. आणि ती शून्य अवस्था म्हणजेच तिथं काय आहे? परमात्मा. ह्या परमात्म्याची ती प्रचंड ऊर्जा म्हणजेच महादेवाची ती प्रचंड तेजस्वी ऊर्जा आपल्या देहाने ग्रहण करावी म्हणून त्या निश्चित कालामध्ये तिथं आपण उपासनेसहित जागृत राहायचं असतं. मनाने, देहाने, बुद्धीने जागृती ठेवायची असते. ती ऊर्जा आपण ग्रहण करून घ्यायची असते. हीच म्हणजे तात्विक दृष्ट्या महादेवाच्या पिंडीचं पूजन झालं. आणि ती ऊर्जा आपल्या शरीरात आपल्याला मिळाली म्हणजे आपले मोक्षाच्या दिशेने वाटचाल फार लवकर होते. पण आपण पोटभर जेवून घेतो, उपवासाचे दुप्पट
उपवासाचे दुप्पट पदार्थ खातो आणि मग आपल्याला झोप येते आणि आपण ह्या पीक पिरियडच्या लाभाला आपण वंचित राहून जातो. हीच शून्यावस्था आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ सुद्धा आहे. आणि म्हणून एवढ्या काळापासनं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ जी फळं आणि फुलं ठेवलेली आहेत ती नैवेद्याचे पदार्थ ते जनाबाईंना आणि एकनाथ महाराजांना ही ताजी टवटवीत दिसली. यावरून आपल्या लक्षात येत आहे जिथं शून्य अवस्था आहे तिथं परमात्म्याचा निवास आहे. परमात्मा कोण? जो निराकार आहे, निर्गुण आहे. आणि तो म्हणजेच कोण? महादेव आहे. आणि ह्या महादेवाची ती महाशिवरात्र. म्हणून आपल्या देहाला हलकं ठेवायचं आहे, म्हणून उपवास करायचा आहे. आपण ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. म्हणजे आपण यंत्र, तंत्र आणि मंत्र या तिघांच्या सहाय्याने आपल्या देहाला ध्यानातून देहाकडे आपण आणायचं आहे. आणि म्हणून हे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन हे फार महत्वाचं आहे. आणि त्या शून्य अवस्थेमध्ये शक्ती ही सुद्धा असतेच. जिथं शिव आहे तिथं शक्ती आहे आणि जिथं शक्ती आहे तिथं शिव आहे. ह्या दोघांचा लाभ आपण त्या दिवशी घ्यायचा असतो. आणि त्या दिवशी आपण बम बम भोले असा जो उच्चार करत असतो, ह्या उच्चाराने आपल्यामध्ये ओमचं स्फुरण होत असतं. आणि ओमचं स्फुरण झालं म्हणजे आपली कुंडलिनी ही शक्ती ही वरवर यायला सुरुवात करायला प्रयत्नशील असते. आपण ह्या संधीचा फायदा घ्यायचा असतो की आपलं देहरूपी यंत्राची जागृती त्यावेळेस घडते. आणि देहरूपी यंत्राची जागृती घडली म्हणजे आपल्या देहामध्ये शून्य अवस्था निर्माण करायला आपल्याला सहाय्यकारी होते आणि आपण मोक्षाच्या मार्गाकडे जात असतो. त्याकडे जाताना हे आपल्याला लाभदायीच ठरत असतं. असा हा महाशिवरात्रीचा तत्वाचा फायदा आपण जाणून घ्यायचा आणि त्याचा आपण लाभ घ्यायचा. हे एवढं आध्यात्मिकतेचा एक सूक्ष्म विचार आपल्या पुढे सांगितला. श्री स्वामी समर्थ. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.